सिरसाळा ग्रामपंचायत निवडणूक 2026च्या अनुषंगानं सध्या आपण सिरसाळा नगरीमध्ये आहेत. सिरसाळा नगरीमध्ये अत्यंत समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून देणारं एक नेतृत्व सध्या पुढं आलेलं आहे. ग्रामपंचायत निवडणूक ते लढवत आहेत. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी ते पोटनिवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी नशीबबाई शेख हे ग्रामपंचायतीला सामोरे जात आहेत कब्बशी या चिन्हावर, आणि एकूणच जर पाहिलं तर मोठ्या ताकदीने आपण या निवडणुकीला सामोरे जात आहेत. हो, अगदी खरं आहे. सध्या सिरसाळ्याची ग्रामपंचायतची पोटनिवडणूक चालू आहे आणि त्या पोटनिवडणुकीत आम्ही फार ताकदीनं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवित आहोत. आणि ही निवडणूक जी आम्ही लढवित आहोत तर ह्या सिरसाळ्याच्या विकासासाठी आम्ही ह्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उतरलेलो आहोत आणि ह्या निवडणुकीत आमचा विजय हा पक्का आहे. आपकी बार सिरसाळ्यातील जे भोगोटदार आहेत त्यांना मोफत PTR असा आपला घोषवाक्य आहे. आपकी बार भोगोटदारांना मोफत PTR हे घोषवाक्य घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे. खरं तर सिरसाळा ह्या गावाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा गायरान जमिनीचा आहे. 1954 पासून सिरसाळ्यातील रहिवासी हे नागरिक गायरान जमिनीमध्ये राहतात आणि 90%च्या पुढं म्हणायला हरकत नाही सिरसाळ्यातला नागरिक हा गायरान जमिनीत राहत आहे. आम्ही अनेक दिवसापासून संघर्ष करत होतो की इथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मालकी हक्क देण्यात यावी, परंतु खरं तर आता आमच्या त्या संघर्षाला यश मिळालेलं आहे. महायुती सरकारनं नुकताच निर्णय घेतलं की 1500 स्क्वेअर फीटपर्यंत शासनाच्या जागेत गायरान असो, भोगवटाधारक असो, अतिक्रमण असो, ते जर शासनाच्या जागेत असेल तर त्यांना मालकी हक्क देण्यात यावा म्हणून शासनाचा नुकताच GR निघालेला आहे. म्हणूनच आम्ही ह्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उतरलो आणि आजपर्यंत आमच्या माध्यमातून म्हणजे संतोषजी बांगर साहेब असतील, हिंगोलीला त्यांनी भोगवटाधारकांना मालकी देण्याचं काम केलं. इथं जवळच 35 किलोमीटरला पाथरी शहर आहे. पाथरी शहरात कमीत कमी 5,500च्या पुढं नागरिक जे भोगवट्यामध्ये राहत होते त्यांना पण मालकी देण्यात आलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे ते गोरगरिबांचं काम करणारा, गोरगरिबांना साथ देणारा आणि गोरगरिबांना घेऊन चालणारा हा नेतृत्व आहे. म्हणूनच आम्ही ह्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उतरलेलो आहोत आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही आमच्या पॉम्पलेटवर एकच मुद्दा घेऊन जनतेच्या समोर आलेलो आहोत की आपकी बार मोफत PTR, म्हणजे आपकी बार सिरसाळ्यातील गायरानधारक भोगवटाधारकांना मालकी हक्काची आम्ही मोफत PTR देणार आहोत. आणि सर्वात आधी ऐतिहासिक दिन ह्या सिरसाळा शहराला भेटणार आहे. 28 तारखेला आमचं मतदान आहे, 29ला आमचा निकाल आहे. आम्ही जनतेला आव्हान केलेलं आहे सिरसाळ्याचे की 30 तारखेला पूर्ण गावाला दौंडी ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. 1 मे रोजी आम्ही ग्रामसभा घेणार आहोत आणि पहिला जो कोणता ठराव आम्ही घेणार आहोत तर ह्या गावातील तमाम नागरिकांना, भोगवटाधारकांना मालकी हक्काचा आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ह्या गावाला मालकी हक्कात आणल्याशिवाय आता राहणार नाही. आपल्याकडे विकासाचे मुद्दे कोणते आहेत की जेणेकरून त्या मुद्द्यावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे? बघा, सिरसाळा हा शहर परळी तालुक्यात सर्वात मोठा शहर आहे. परळी तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सिरसाळ्यात अनेक विषय जे जर बघितले गेले, रोड असतील, नाल्या असतील, अनेक विषय, पाण्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा सिरसाळ्याला आहे. सिरसाळा ह्या गावाला शिवसेनेच्या वतीनं MIDC मंजूर झालेली आहे. MIDC तर मंजूरसुद्धा आहे. MIDCचं काम सुरू होणार आहे. इथल्या युवकांना रोजगारची संधी तिथं उपलब्ध होणार आहे. परंतु हा गाव विकासापासून वंचित राहिलेला आहे. आता ह्या गावाला विकासाच्या पर्वात आणण्यासाठी आम्ही ह्या निवडणुकीत उतरलेलो आहोत. आणि अनेक समस्या असतील, मग बसस्थानक असेल, दवाखाना असेल किंवा सिरसाळ्यातल्या विविध म्हणजे इथं जे कोणते शासकीय ऑफिसेस वगैरे आहेत ते कशा पद्धतीनं पुढं नेता येईल आणि ह्या सिरसाळा शहराला कशा पद्धतीनं तालुक्याचा दर्जा मिळविता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि ह्या गावाला आम्ही विकासाची गंगा वाहण्याचं काम आम्ही ह्या गावात करणार आहोत. सिरसाळ्याचे चित्र पालटणार, नशीबबाईचं नशीब बदलणार असं लोकांमध्ये मत व्यक्त केलं जात आहे. तुम्हाला काय वाटते? हो, अगदी खरं आहे.
काही प्रस्थापितांनी जे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे त्यांना विकासाच्या मुद्द्याच्या माध्यमातून काहीच माहीत नाही. तुम्ही माझी बाईट घेतल्यानंतर जे इतर उमेदवार ह्या निवडणुकीत आहेत त्यांचीसुद्धा बाईट घ्या. गावाच्या विकासाचे मुद्दे तुम्ही जे मला विचारतायत त्यांनासुद्धा विचारा किंवा त्यांची एक लाईव्ह डिबेट लावा. त्यांना सगळ्यांना समोर उभा करा. सिरसाडा ह्या गावाच्या माध्यमातून त्यांच्याकडे काय विजन आहे, आतापर्यंत त्यांनी गावासाठी काय केलेलं आहे, कोणत्या 18 पगड जाती धर्मासाठी त्यांनी लढा दिलेला आहे का. आता तुम्ही सिरसाड्यात कुठंही जाताल, कोणत्याही जाती जमातीत जाताल तर सिरसाडा ह्या गावात नशीबबाई हे सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांशी काम करणारा, सगळ्यांना मिळून मिसळून घेणारा नेता म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून किंवा समाजसेवक म्हणून माझी ओळख आहे. आता काही लोकांनी सिरसाड्याची ही निवडणूक जातीवर नेऊन ठेवलेली आहे. ते अनेक लोक जे आहे ह्या ग्रामपंचायत निवडणुकीला जातीय रंग देण्याच्या तयारीत आहे. परंतु त्यांची ही जी योजना होती किंवा त्यांनी हे जे खेळी खेळली होती ते त्यांच्यावरच पालटली आहे. कारण मी ज्या पक्षात काम करतो तो छत्रपती शिवरायांच्या भगव्याला मानणारा पक्ष आहे, छत्रपती शिवाजी महाराजाच्या हिंदुत्वाला मानणारा पक्ष आहे आणि त्या पक्षात मी काम करतो आहे. त्यांनी हिंदुत्वाचा प्रयोग माझ्यावर करण्याचा जे प्रयत्न केला ते त्यांच्यावरच पलटलं. कारण अनेक जाती धर्माचे लोक त्यांना माहीत आहे की नशीबबाई आपल्यासाठी संघर्ष करतो, आपल्या अडीअडचणीला येतो. आता आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिराचा मुद्दा अनेक दिवसापासून रखडून इथं ठेवलेला आहे. मोठमोठ्या लोकांच्या घशात ते जमीन टाकण्याचं काम इथल्या काय प्रस्थापितांनी केलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही लाट्याकाट्या खाल्ल्या, आम्ही लढतोय आणि लढा देतोय. आता तर काय आमची चिंताच संपलेली आहे. सर्वात आधी आम्ही सिरसाडा गावाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिरच्या माध्यमातून मालकी हक्कात PTR देणार आहोत, शहीद टिपू सुलतान शादीखान्याला देणार आहोत आणि ह्या गावातील ज्या काही लोकांचे समस्या असतील, जो कोणी भोगवटाधारक असेल त्याला आम्ही मालकीत आणणार आहोत आणि विकासाच्या पर्वात आणणार आहोत. येणाऱ्या 28 एप्रिलला मतदान आहे. तर सिरसाड्यातील जे सुज्ञ मायबाप जनता आहे या ठिकाणी आपण कब्बशी या चिन्हावर ही निवडणूक लढवत आहेत. तर न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या माध्यमातून मतदार बांधवांना आपलं काय आव्हान राहील? मतदार बांधवांना एवढंच आवाहन करतो की आपण कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. आपल्या सगळ्यांना विकासाच्या पर्वात जायचं. माझ्यामुळं तुम्हाला ह्या गावाला एक संधी भेटलेली आहे. आपण सगळेजण ह्या मालकी हक्कात येऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते ईदगाह चौक असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असेल, जुना बसस्थानक असेल, मोहा रोड असेल, बीड रोड असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे चौक असतील, ह्या ठिकाणावर ज्या लोकांचे जमिनी आहेत, घर आहेत, दुकान आहेत, त्यांना सगळ्यांना आपण मालकी देण्याचं काम करणार आहोत. ह्या सिरसाडा शहरात जे पाटबंधाऱ्याची जागा आहे त्या कॉलनीत राहणाऱ्या लोकांना पण आवाहन करतो की तुम्हाला बेघर होऊ देणार नाही, तुम्हाला घर मिळूनच देणार आहे. बाजार समितीतल्या लोकांना रेग्युलाइज करून घेत नाहीत काही लोक किंवा त्यांचे ॲग्रीमेंट संपल्यानंतर त्यांना बांधकाम परवाना देत नाही, त्यांचे पैसे भरून घेत नाही. त्यांच्यासुद्धा न्याय हक्काची लढाई आपण लढू. त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सगळ्या जनतेला एवढंच सांगतो की जातीपातीच्या खेळात आपण जर अडकलो तर आपल्या गावाचा आपल्या शहराचा विकास होत नाही. आणि सिरसाडा ह्या गोष्टीपासून फारच लांब आहे. इथं जातीवादीचा काही विषय नाही. जे लोक जातीवादीचं राजकारण करते त्यांना पुन्हा आव्हान करतो की तुम्ही तोंड घशी पडल्याशिवाय राहणार नाही. मी 5,000च्या पुढं मतदानानं निवडून येणार आहे एवढी खात्री तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देतो. आणि मायबाप जनतेला आव्हान करतो की एकदा मला सगळ्या 18 पगड जाती धर्माच्या लोकांनी साथ द्यावी. मी त्यांचे उपकार मालकी हक्काच्या माध्यमातून फेडल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच हे होते नशीबबाई शेख. निश्चित येणाऱ्या 28 तारखेला सिरसाळाकरांनी मला या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देऊन अगदी प्रचंड मताने विजयी करावे असं आव्हान नशीबबाई शेख करत आहेत. कॅमेरामन दत्तासह मी सुमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.